मी आतुरतेने वाट बघत होतो की T20 मुंबई कधी परत येते, कारण की हा जो प्लॅटफॉर्म होता खूप इम्पॉर्टंट प्लॅटफॉर्म होता माझ्यासाठी. अनेक खेळाडू जे मुंबईसाठी होतकरू आहेत त्यांच्यासाठी. तुझा सगळ्यात चांगला परफॉर्मन्स श्रेयस अय्यरच्या टीम विरुद्ध होता, जेव्हा ठाणे ईगल्स स्ट्रायकर्स मॅचमध्येच नव्हते. तर माझा फक्त हाच एम होता, श्रेयस बॅटिंग करत होता पॉवर प्लेमध्ये आणि माझा विचार होता त्याला स्लोअर वन्स टाकू सगळे, बिकॉज तो IPL मधून चांगल्या फॉर्ममध्ये होता. आणि ॲज अ स्पोर्ट इंडियामध्ये परसिव्ह करायला कॉम्पिटिशन खूप जास्त आहे आणि एव्हरीडे आपल्याला परफॉर्म करायला लागते. काल काय केलं लोक लगेच विसरतात. आपण किती खडतर प्रवास करतो त्याची कोण चर्चा करणार नाही. जेव्हा सूर्यभाऊला पहिल्या इंडियाचा कॉल आला होता तेव्हा बाजूला होता. असं तेव्हा काय रिॲक्शन होती त्याची? एकदम म्हणजे कारण ते खूप टायमानंतर मिळालं होतं. त्याला म्हणा सरफराज म्हणा, खूप ती फिलिंग चेहऱ्यावरती वेगळी होती. ती बघायला मला एक्सपिरियन्स करायला मिळाली होती. तेव्हा लहान यशस्वी मला आठवतो तो, म्हणजे जेव्हा त्याला लोक ओळखायची पण नाही, यशस्वी यशवंत कोण माहीत पण नाही. स्वराट बॅटिंग केली तेव्हा मी म्हणालो होतो की हा काहीतरी करणार. पण बघतो फाफला बघतो, फाफचा जो ऑरा होता डिफरंट ऑरा. मी त्या दिवशी वेज खालतो, गुरुवार होता, बाजूला बसलेला. मला म्हणतो पाटील वाई युटिंग वेज आहे. मी म्हणाला इट्स डे साईबाबाच डे, आय एम साईराज युटिंग वेज. यावर्षी मिचेल स्टार्क बरोबर मी शेअर केली ड्रेसवरून. त्याने मला नेक्स्ट डे कॉल केला जिममध्ये. स्वतःहून केला जिममध्ये. त्यांनी आय थिंक 160 kgs स्क्वॉट केलं त्याने 4-5 रेप. त्याने सांगितलं की यू हॅव टू बी स्ट्रॉंग, यू हॅव टू बी अजाईल, स्प्रिंटिंगवर जास्त केलं पाहिजे. मिचेल स्टार्क जर 100 टेस्ट नंतरही आता असं करू शकतो तर आपण तर किती केलं पाहिजे. मुंबई इंडियन्सच्या म्हणजे मी जेव्हा जातो वानखेडेला, जेव्हा सूर्या बॅटिंग करतो, रोहितभाई बॅटिंग करतात, शॉर्ट बॉल पडला, पुढे पडला तर कसे स्विवल होतात, शिकण्यासारखं भरपूर असते. तू पण एवढ्या वर्षात बऱ्याच IPLच्या ट्रायल्सना गेला असशील. प्रोसेस कशी असते? म्हणजे फोन येतो ट्रायलला यायला का? काय एजंट्स फोन करतात? कोण कॉल करतं तुम्हाला? नमस्कार नमस्कार नमस्कार. कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपल्याकडे एक स्पेशल गेस्ट आलेला आहे. मुंबई T20 लीग नुकतीच झालेली आहे. त्यातला प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरलेला साईराज पाटील आज आपल्याकडे आलेला आहे. मुंबईच्या टीममध्ये बरीच वर्ष दारं ठोठावतोय रणजीसाठी. विजय हजारे, मुश्ताक अली खेळलेला आहे. यावेळच्या मुंबई T20 लीगमधल्या परफॉर्मन्सनंतर IPLच्या पदार्पणाची वाट बघतोय. तर आज आपण कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये स्वागत करूया साईराज पाटीलचं. साईराज, स्वागत आहे. खूप छान वाटलं आज तू इकडे आलास. तर आपण बाकीच्या तुझ्या प्रवासावरती येऊया, पण आधी आपल्याला सुरुवात करायला पाहिजे आत्ताच्या तुझ्या प्लेअर ऑफ द टुर्नामेंटच्या विषयापासून. कारण जरी ठाणे ईगल्स स्ट्रायकर जिंकू नाही शकले तरी ही टुर्नामेंट तू गाजवलीस ऑक्शनपासूनच. म्हणजे ऑक्शनलाही सेकंड हायेस्ट बिड आणि ते प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. तर हा प्रवास कसा होता ऑक्शनपासून आत्तापर्यंत? सर्वात प्रथम मला इकडे बोलवल्याबद्दल तुमचे आभार मानतो. फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे माझा म्हणायचा हेच हेतू होता की मुंबई क्रिकेट मी खूप म्हणजे डॉमिनेट करत होतो मागचे 2 वर्ष. T20 क्रिकेट म्हणा, क्लब क्रिकेट म्हणा, रेड बॉल म्हणा, व्हाईट बॉल म्हणा. सो मी ते एक्सपेक्ट केलेलं की, आणि मी आतुरतेने वाट बघत होतो की T20 मुंबई कधी परत येते, कारण की हा जो प्लॅटफॉर्म होता खूप आतुरतेने वाट बघत होतो. कारण 2019 मध्ये शेवटचं झालेलं तेव्हा आम्ही जिंकले होते. हायेस्ट सिक्सेसचा मला अवॉर्ड मिळालेला होता. बट खूप वेळ लागला, 2025 झालं. आणि हा खूप इम्पॉर्टंट प्लॅटफॉर्म होता माझ्यासाठी. अनेक खेळाडू जे मुंबईसाठी होतकरू आहेत त्यांच्यासाठी. तर खूप बरं वाटलं हा प्लॅटफॉर्म परत आला. आणि जसं तुम्ही म्हणाले की ऑप्शनमध्ये ते प्राईज मला जी मिळाली ते मी थोडंफार म्हणजे एक्सपेक्ट तर करत होतो, बिकॉज रिसेंटली बरेच असे परफॉर्मन्स केले होते मी कमिंग इन टू द ऑप्शन. तर पण ते जेव्हा मी सिलेक्ट झालो सर्टन अमाऊंटमध्ये,
तर तो मला प्रेशर किंवा लोड नव्हता, की एक फक्त रिस्पॉन्सिबिलिटी होती की मला हे करायचं आहे. आणि मी खूप प्रॅक्टिस केली होती, खूप म्हणजे माझ्या ग्राउंडच्या इकडे बोईसरला खूप प्रॅक्टिस केली होती. सिनारिओज प्रिपरेशन खूप छान केले होते. म्हणून ते आपण बघू शकलो टुर्नामेंटमध्ये. कारण तू टुर्नामेंटमध्ये 16 सिक्सेस मारल्यास, बरोबर. भरपूर रन्स केल्यास आणि म्हणजे माझ्या दृष्टीने तुझा सगळ्यात चांगला परफॉर्मन्स श्रेयस अय्यरच्या टीम विरुद्ध होता, जेव्हा बरोबर. ठाणे ईगल्स स्ट्रायकर्स मॅचमध्येच नव्हते आणि तुझ्या बॉलिंगनी मॅच फिरवली. तर तुला जेवढा कॉन्फिडन्स सिक्स मारण्यावरती आहे तेवढाच कॉन्फिडन्स बॉलिंगवरती सुद्धा आहे. हो, नक्कीच. ती मॅच थोडी टफ मॅच होती बिकॉज थर्ड गेम होता लीगचा आय गेस, आणि आमचे 10वरती 3 विकेट गेले 2 ओव्हरमध्ये. तर मी विचार केलेला की कारण की मुंबईमध्ये बऱ्याच मी मॅचेस खेळायचो T20, बाहेरही जाऊन खेळलो थोडे मॅचेस. तर मला खूप चांगला एक्सपिरियन्स मिळाला सिच्युएशन्सचा, सिनारिओजचा. तर मला माहीत होतं की जे माझ्या स्लॉटमध्ये बॉल आहेत आणि मी थोडं काउंटर अटॅक केलं ते मॅचमध्ये, तर मी एक चांगला टोटल उभारू शकलो. 150-154 मी त्या मॅचमध्ये रन केले होते. त्या विकेटवरती ते रन खूप इम्पॉर्टंट होते. ती विकेट थोडी ट्रिकी होती. नंतर बॉलिंगमध्ये जेव्हा मी आलो तेव्हा त्यांचे रन थोडे जास्त झालेले. 50ला 2 विकेट होते आणि अटॅक करत होते आणि अटॅक करत होते. मॅच बॉल टू बॉल होती आणि एकच पर्याय होता, विकेट्सनी आम्ही मॅच जिंकू शकतो. तर माझा फक्त हाच एम होता. श्रेयस बॅटिंग करत होता पॉवर प्लेमध्ये आणि माझा विचार होता त्याला स्लोअर वन्स टाकू सगळे, बिकॉज तो IPL मधून चांगल्या फॉर्ममध्ये होता आणि पेस दिला की तो चांगला बाहेर मारत होता. तर मी पॉवर प्लेमध्ये टाकत होतो. मी 2 फिल्टर बाहेर लावलेले. माझ्या मनात एकच ध्यास होता की याला स्लोअर वन टाकेल पहिले 3-4 बॉल आणि त्याला मारायला देईल मिड ऑनच्या वरतून, आणि तेच त्याने केलं. तो बॉल चांगला वरती गेला, रिसीव्ह झाला थोडा, आणि तो कॅच एकदम जबरदस्त पकडला अमित पांडेने. कॅच ऑफ द टुर्नामेंट होता. अक्षरशः कॅच ऑफ द टुर्नामेंट होता तो, आणि तिकडून त्या मॅचने कलाटणी घेतली. पण सेमीफायनलला तुमचं हरल्यावरती थोडीशी डिसअपॉइंटमेंट होती यावेळी की एवढा चांगला परफॉर्मन्स देऊन अजून एक मॅच नाही मिळाली. हो, नक्कीच. कारण की मी स्वतः पर्सनली आणि एक्सपेक्ट ती करत मॅच होतो सगळेजण म्हणत होते की ती मॅच काय रोहन राजे विरुद्ध साईराज पाटील अशी आहे. बरोबर. नाही, पण मी पर्सनली एक्सपेक्ट करत होतो की माझी टीम फायनलमध्ये पोचावी, आणि मी ती रेस्पॉन्सिबिलिटी घेऊन खेळतही होतो. थोडे 1-2 ओव्हर खाली झाले, थोडे म्हणजे 10 रन किंवा 15 रन कमी पडले आम्हाला त्या मॅचमध्ये. डॉट बॉल्स खूप झाले, आणि ते नसतं झालं तर कदाचित चित्र थोडं वेगळं असतं. पण फायनल झाल्यावरती रोहित शर्माकडनं जेव्हा तू रिसीव्ह केलास प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, तेव्हा सॅटिस्फॅक्शन मिळालं की आपण एवढी वाट बघत होतो, ती संधी मिळाली आणि आता त्याचं हे झालं का? असं वाटलं की नाही, हे सुरुवात आहे फक्त? नाही, तर मी बऱ्याच इंटरव्ह्यू मी म्हणालो आहे की फक्त जस्ट द बिगिनिंग, जस्ट द स्टार्ट. आता ही तर सुरुवात आहे. खूप मोठे गोल्स मी ठेवलेले आहेत, तसे मी प्रिपरेशनही करतो आहे पुढील वाटचालीसाठी. तर आणि जसं तू म्हणाला रोहित दादाकडून ते घेतल्यावरती खूप बरं वाटलं, कारण की फायनल्समध्ये मॅन ऑफ द सिरीज मिळणं ही मोठी गोष्ट आहे. जेव्हा 2019 होतं तेव्हा ते माझ्याकडून मिस झालेलं, थोडे 20 रन कमी पडलो मी. बट माझं ते एक ध्येय होतं की यावर्षी मॅन ऑफ द सिरीज मी पटकावेल, आणि ते मी केलं. तर ग्रेटफुल आहे माझे जेवढे पण कोचेस आहेत, माझे समर्थक आहेत, आईवडील आहेत, हे सगळं श्रेय त्यांना आहे. नाही, पण आता तू आईवडिलांच्या बाबतीत म्हणतोयस, कोचेसच्या बाबतीत म्हणतोयस, पण आता तू आम्हाला घेऊन जा ना की बोईसर, पालघर जिकडनं तू खेळायला सुरुवात केलीस, ती सुरुवात कशी झाली? म्हणजे तू क्रिकेट कधीपासून खेळायला लागलास आणि का खेळायला लागलास? आता जर तुम्ही MCAमध्ये आला असाल तर लास्ट इयर होतं होम ऑफ चॅम्पियन्स. MCAमध्ये BKCमध्ये ते स्लोगन होतं. यावर्षी केलं आहे बॉर्न विनर्स. तर क्रिकेट जर तुम्ही मला म्हणालात की ते तर माझ्या रक्तात आहे, माझ्या वडिलांपासून ते आलेलं आहे. त्यांनी जी लेगेसी कॅरी फॉरवर्ड केलं आहे. वडील पण क्रिकेट खेळायचे, टाटा स्टीलला खेळले अनेक वर्ष. म्हणजे स्क्रॅचपासून त्यांनी स्टार्ट केलं ते B डिव्हिजनपर्यंत ती टीम पोचवली. आमचं क्लबही आहे पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशन. तोही क्लब फ्रॉम स्क्रॅच टू A डिव्हिजनपर्यंत, B डिव्हिजनपर्यंत गेला. मीही खेळलो त्या क्लबमध्ये. तर
म्हणजे म्हणायला गेलो तर जेव्हा मी वयाच्या 5व्या किंवा 4थ्या वर्षी होतो तेव्हा आम्ही टाटा स्टीलच्या ग्राउंडवर कुरगावला प्रॅक्टिस करायचो. अच्छा. तेव्हा विसू लेले सर जे रणजी ट्रॉफी मुंबईला खेळले, शरद हजारे सर होते. मग माझे लहानपणीचे कोच झाकीर शेख, भरत चामरे, राजू अंबिरे, राजेश सुतार, मामसा सर लहानपणी होते. मी जेव्हा होतो तेव्हा माझे बारसाले होते ते. इवन माझ्या वडिलांबरोबर प्रसाद देसाई, शिशिर रत्तंगडी, समीर दिघे, बरेच सौरव गांगुली, बरेच म्हणजे सगळे मुंबईचे हो जे टाटाला संलग्न जे सगळे होते ते खेळायचे. तर क्रिकेट असं बोलू शकतात माझ्या रक्तात होतं. मग बाबांनी ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर ते पुढे चालवलं. आमच्या इकडून बरेच खेळाडू म्हणा, तुम्ही शार्दूल ठाकूर म्हणा, हार्दिक तामोरे म्हणा, मी स्वतः म्हणा, सिद्धार्थ राऊत म्हणा, रोस्टन पण असेल. रोस्टन विरारचं आहे. रोस्टन विरारचं आहे. जे कोणी पालघर बोईसरून आलेले आहेत. म्हणजे आमच्याकडे मामसा सरांनी आधी क्रिकेट चालू केलं होतं चिंचणीला. त्याच्यानंतर कोणी कॅरी फॉरवर्ड केलं असेल तर माझ्या बाबांनी असेल थ्रू टाटा स्टील अँड देन पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशन. तर जेवढे पण क्रिकेटर्स आलेत म्हणजे जवळजवळ 20 खेळाडू तर मुंबईला ते खेळले असतील. MPL मध्ये यावर्षी 10 खेळाडू खेळले. त्यानंतर सगळे पालघर. हो ते सगळे बोईसर आणि पालघर येस या पट्ट्यातले होते. ऑल क्रेडिट्स टू हिम टू बी ऑनेस्ट. म्हणजे जे आपण म्हणतोय की मुंबई क्रिकेट म्हणजे काय दादर पासून बरोबर डोंबिवली एका बाजूला बरोबर पालघर, विरार, बोईसर या बाजूला शिफ्ट झालंय आणि तिकडनं जास्तीत जास्त खेळाडू येत आहेत. बरोबर. त्याचं क्रेडिट पार्टली त्यांना पण आहे. हो त्यांना म्हणजे विशेष क्रेडिट त्यांना आहे. आमच्या इकडचे जे पण कोचेस आहेत त्यांची पण खूप मेहनत आहे. मुलाचा वाटा आहे त्यांचा सगळ्यांमध्ये. आणि जे काही पदाधिकारी जे होते त्यांचा पण खूप मोलाचा वाटा आहे. तर यांच्या सगळ्याच्या मेहनती आणि सॅक्रिफायसेसमुळे आम्ही आज इकडे आहोत. पण जेव्हा तू क्रिकेट चालू केलंस तेव्हा तू एज ग्रुप पासूनच खेळतोयस मुंबईला. कुठल्या अंडर-23 ला तर तू कॅप्टन होतास. बरोबर. पण अंडर-14 पासून खेळतोयस का अंडर-16 पासून तू चालू केलं होतंस? तर मी तुम्हाला ही जर्नी सांगतो. जेव्हा मी फर्स्ट टाइम सिलेक्ट झालो तेव्हा मी सुरुवात जवळजवळ 7व्या वर्षीपासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. मोठ्यांमध्ये खूप खेळायचो. कांगाली ही मी 12व्या वर्षी डेब्यू केला. 12व्या-13व्या वर्षी CCIला फर्स्ट मॅच खेळलो होतो. पालघर डहाणू तालुका वर्सेस CCI. अच्छा. तर मला ते ड्रेसिंग रूम मध्ये अलाव करत नव्हते बिकॉज आय वॉज अंडर-14. बरोबर. पण मजा आली. म्हणजे तुला माहिती आहे हा प्रश्न अजून कोणाच्या बाबतीत आला? सचिन तेंडुलकर माहिती आहे मला. बट चांगला एक्सपिरियन्स होता तो लहानपणी खेळायचा. त्या मॅचमध्ये मी 60-70 बॉल खेळलो होतो. मॅच आम्ही हरलेलो बट उभा राहिला होता. पण मी उभा राहिलो. शिकायला मिळालं ग्रीट कसं खडूस क्रिकेट कसं खेळतात. आणि क्रिकेट असं म्हणायला गेलं तर मी कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट चालू केलं 10व्या वर्षीपासून. 11व्या वर्षी मी एल्फ क्रिकेट अकॅडमी दिलीप सरांची तिकडे मी खेळायला जायचो रोज. त्यांच्या टीममधून केडेन्स ट्रॉफी खेळलो. मुंबईच्या अनेक टुर्नामेंट खेळलो. पयाडे करून लहानपणी अंडर-12च्या टुर्नामेंट्स खेळलो. म्हणजे बॉम्बे जिमखाना म्हणजे ती आमची जोडी झाली. मग मी जय बिस्ता, सरफराज अरमान. अच्छा. मग आम्ही ते अंडर-12ला मी खेळायचो. मी ओपनिंग करायचो जय बिस्ता बरोबर. अच्छा. ओपनिंग करायचं? मी लहानपणी ओपनिंग बॅट्समन होतो. अच्छा. आणि पार्ट टाइम बॉलिंग टाकायचो. अच्छा. मी आणि जय बिस्ता ओपनिंग करायचो. अरमान जाफर 3 नंबर करायचा, 4 नंबर सरफराज. आम्ही ते पयाडीला 4 लोक खेळायचो. संजय गायतोंडे तेव्हा कोच होते. तर अशी आमची ती सुरुवात झालेली. मग मी 11व्या वर्षी प्रॉबेबल्सला झालो सिलेक्ट. लहान होतो मी, होतो सागर विश्वास होता, कौशिक चिखलीकर होता आणि अजून एक जतीन मेरकर होता. तर मी तेव्हा तारापूर विद्या मंदिरच्या शाळेत होतो. सकाळी 7 वाजता शाळेत जायचो. 9 वाजता हाफ डे घेऊन ट्रेन पकडायचो. BKCला यायचो प्रॅक्टिसला. प्रॅक्टिस संपायची, परत घरी जायचो ट्रेननी, अभ्यास करायचो. पण एकटा जायचं असायचं सगळे? आम्ही चौघे होतो. चौघे म्हणजे मुलंच यायचात तुम्ही? आणि माझा एक कोण भाऊ असायचा. तेव्हा एक सतीश पाटील करून यायचा, गिरीश म्हात्रे यायचा. मला ते सोडायला 2 वर्ष आले सगळे. म्हणजे लहान होतो आम्ही. बरोबर. हो म्हणून 11 वर्षाचे लांब एवढे जायचे. बट तेव्हापासून ती जर्नी आमची स्टार्ट झाली 10व्या-11व्या वर्षी. त्याच्या आधी आम्ही टीम्सला मॅच खेळायला जायचो जेव्हा मुंबईला. आम्ही कॉलेजमध्ये 12-13 लोक लहान पोरं सगळी मॅच खेळायला जायचो मुंबईला. मजा यायची. म्हणजे
हा. इवन सगळे म्हणजे शार्दूल म्हणा, हार्दिक म्हणा, सिद्धार्थ ठाकरे, चिन्मय सुतार, सगळे जे पण आहेत हे लहानपणापासून आम्ही जायचे मुंबईला मॅच खेळायचे. लहानपणी ते एल्फ ट्रॉफी व्हायची, बूस्ट कप व्हायचा, सगळे आम्ही गाईल शिल्ड म्हणा, हो. हॅरी शिल्ड म्हणा, आम्ही सगळे खेळलो. तर खूप मजा आली. म्हणजे ती जर्नी तेव्हापासून सुरुवात झाली. त्यानंतर मी मुंबई अंडर 14 3 वर्ष प्रॉबेबल होतो. मुंबई अंडर 16 फर्स्ट इयर खेळलो विनोद राघवन अंडर. सेकंड इयर मी कॅप्टन होतो. अंडर 16 आम्ही 8 वर्षांनी ती विजय मर्चंट ट्रॉफी जिंकली. माझ्या कॅप्टन्सी अंडर. तेव्हा कोण कोण होतं टीम मध्ये? मी, सरफराज, अरमान, पृथ्वी, शम्स, आता जे सगळे खेळतात मोस्टली म्हणजे 6-7 जण आहेत. तर तो एक चांगला पिक्चरही आहे आमचा. दिल्लीला आम्ही फायनल जिंकले होते अगेन्स्ट हे हिम्मत सिंग, जॉन्टी सिंधू. अच्छा, ओके. म्हणजे पंजाब दिल्ली नाही, दिल्लीची बदोनी वगैरे सगळे. अच्छा, आकाश बदोनी, सॉरी आता आयुष बदोनी, मग ते सिमरजीत, हे सगळे ती बॅच. मग अंडर 19 मध्ये फर्स्ट इयर मी खेळलो नाही, प्रॉबेबल होतो. सेकंड इयर मी खेळलो विनोद राघवन अंडर, परत तेच कोच होते. थर्ड इयरला परत तेच कोच होते. सेकंड इयर आम्ही फायनल जिंकलो कुचबिहार. थर्ड इयर परत आम्ही फायनल हरलो. त्या वर्षी माझा खूप उत्कृष्ट परफॉर्मन्स होता. मी जवळजवळ 450-500 रन केलेले, 20 विकेट काढलेले दोन्ही डिपार्टमेंटमध्ये. 183 नॉट आउट केलेले मी सेमीफायनलमध्ये अगेन्स्ट गुजरात. एका लीग मॅचमध्ये 100 केले होते, 2दा 5 विकेटी काढले होते. तर तो परफॉर्मन्स खूप छान होता अंडर 19चा. त्याच्यामुळे मग ते अंडर 19 कॅम्पमध्ये होतो मी, ZCA NCA इंडियाच्या कॅम्पमध्ये होतो. तिकडे थोडा इंजर्ड झालो म्हणून थोडं ते हे झालं, नाहीतर पुढे पण मी खेळलो असतो अंडर 19ला. पण तो सेटबॅक वर्षभराचा वगैरे मिळाला? हा, म्हणजे 3-4 महिन्याचा मिळाला. अच्छा, एवढा मिळाला. नाहीतर आमची ती बॅच होती. मी, ऋतुराज, ईशान किशन, अच्छा, रिषभ पंत, सरफराज, अरमान, ते सगळे एकत्र होतात आम्ही. ती बॅच आम्ही सगळे एकत्र होती. कदाचित इंजर्ड नसतं झालो तर मी तेव्हा वर्ल्ड कपही खेळलो असतो. कारण की त्या मोसमात होतो, त्या फॉर्मात होतो, विकेट आणि प्रोबेबल मध्ये होता आणि होतो मी, म्हणजे स्कीम ऑफ थिंग्स मध्ये होतो. मग नेक्स्ट इयर अंडर 23 मध्ये फर्स्ट इयर आम्ही खेळलो. मनोज जोगलेकर कोच होते. तर तेव्हा फर्स्ट इयरमध्ये मी 200 केले. माझी आणि शुभम रांजणेची पार्टनरशिप झाली. महाराष्ट्र अगेन्स्ट मॅच होती. 100 वर 4 विकेट गेले होते, 80 वर 4 गेलेले. आणि तुमच्या दोघांची पार्टनरशिप? आमच्या दोघांची 350 रनची पार्टनरशिप झाली. मी 200 केले, त्यांनी 140 केले. त्या वर्षी मग झालं. मग नेक्स्ट इयर मी कॅप्टन झालो. अमित पागनीस कोच होते, अजित अगरकर चेअरमॅन सिलेक्टर होते, रमेश पवार बॉलिंग कोच होते. त्या वर्षी आम्ही फायनल हरलो. अच्छा, फायनल हरलो. मॅच एकदम चुरशीची झाली. सेम म्हणजे दिल्लीची झाली, दिल्ली आणि आम्ही. अच्छा, परत दिल्ली आणि आमची झाली. मी फायनलमध्ये 7 विकेट काढले होते, 4 आणि 3. चांगली मॅच झाली. आम्ही एकदम म्हणजे क्लोज मॅच हरलो एकदम. सेम प्लेयर्स होते म्हणजे अपोजिशन मध्ये. आपल्या टीम मध्ये जे मी सगळे म्हणालो, सरफराज फक्त नव्हता कारण की तो UP ला घ्यायला गेला मध्ये. बरोबर, तो मध्ये तिकडे जाऊन परत आला. बरोबर. मग तेव्हा यशस्वी होता, मी होतो, हार्दिक होता, शम्स होता, कर्ष कोठारी होता, तनुष कोटियान होता, अखिल हरवडकर होता. टीम एकदम आपली चांगली होती. छान टीम होती. त्यांची चांगली होती म्हणजे सगळे. आयुष बदोनी म्हणा, सिमरजीत म्हणा, जॉन्टी सिद्धू म्हणा, अनुज रावत म्हणा. मस्त चुरशीची लढत झाली होती. असा माझा प्रवास झाला. मग अंडर 25 मध्ये आम्ही आलो. अंडर 25 मध्ये 1 डे टुर्नामेंट झाली आमची. राजेश पवार कोच होते. कोविड नंतरच बोलतोय मी. कोविडचे 2 वर्ष झाली, 25 झाली ती टुर्नामेंट. त्या टुर्नामेंट आम्ही लीग स्टेज खेळलो, मी, यशस्वी आणि अरमान जाफर. तर मी 4 मॅचमध्ये बॅक टू बॅक 50s केलेले. तर 3 मॅचमध्ये नॉट आउट होतो. नंतर मला तिकडे पाठवलेलं खेळायला बिकॉज मला मुश्ताक अलीमध्ये कोविड झाला होता. तर थोडं गेम टाईम यासाठी अमोल मुजुमदार सरांनी मला तिकडे मॅच खेळायला पाठवलं होतं. तर त्यानंतर मी ते मॅच खेळून मग परत आलो. विजय हजारे डेब्यू केला. तमिळनाडू अगेन्स्ट फर्स्ट गेममध्ये मी 44 केले. दिनेश कार्तिक, साई सुदर्शन, शाहरुख, साई किशोर, संदीप वॉरियर. ती चांगली मॅच होती. थोडं म्हणजे
अनलकी राऊंड लेग आउट झालो. ती मॅच जिंकवली असती आम्ही. आपण काय फक्त 10-20 रनने हरलो. तर त्यावर्षी डेब्यू झालं अंडर अमोल सर. पण एवढी वर्ष खेळल्यानंतर मुंबईसाठी म्हणजे वेगवेगळ्या एज ग्रुपमध्ये खेळल्यानंतर विजय हजारेला पण डेब्यू तसा उशिरा झाला. हो बरोबर. तुलनेने म्हणजे जेव्हा कारण तू बाकीची जी नावं घेतलीस ते खूप आधीच खेळले होते जे तुझ्या बॅचचे होते. तेव्हा काय फिलिंग होतं की म्हणजे बरं वाटत होतं का आनंद होत होता का असं वाटत होतं की बाबा झाला बाबा असं नक्की फिलिंग काय होतं म्हणजे सॅटिस्फॅक्शन होतं का नाही बाबा चला झाला बाबा जो आधी व्हायला पाहिजे होता तो आता झाला. हा म्हणजे ते असतेच कुठलंही ह्युमन आहे आपण. ते विचार तर येतातच. बट तो विचार हेच होता की कसं परफॉर्म करू, कसं इच डे बेटर करू. कारण की जिथपर्यंत आपण त्या लेवल खेळणार नाहीत त्या लेवलला आपण ॲक्लिमेटाईज होणार नाही तिथपर्यंत आपल्याला समजणार नाही. फक्त बाहेर बसून आणि मॅचेस बघून प्लेअर इव्हॉल्व होत नाही. मॅच टाइम पाहिजे. मॅच टाइम गेम टाईमने प्लेअर मोठा होता. तर कारण की बाकीच्या प्लेयर्समध्ये तुम्ही हे सगळं बघितलं असेल तर त्यांना गेम टाईम प्रत्येकाला मिळालेला आहे. यशस्वी म्हणा म्हणजे मी तर स्वतःने डोळ्यासमोर बघितलं लहानपणापासून. टीममेट्स आहेत, चांगले फ्रेंड्स आहेत. पृथ्वी म्हणा, सरफराज म्हणा, अरमान म्हणा. तर गेम टाईम माझ्यामध्ये एकच म्हणजे काय म्हणतात तुम्ही फरक आहे सगळ्यात. ड्रॉबॅक झाला की मला गेम टाईम कधी मिळाला नाही. टीममध्ये असायचो, सर्किटमध्ये असायचो. रणजी ट्रॉफीमध्ये मी 10-15 मॅच टीममध्ये होतो बट कधी खेळायला मिळाला नाही. तर गेम टाईमचा फक्त मला तो ड्रॉबॅक होता. पण तुम्हाला हे सांग की तू म्हणतोस की रणजी ट्रॉफीमध्ये मिळाला नाही चान्स. तर रणजी ट्रॉफी रेड बॉल बाकी व्हाईट बॉल असं आपण म्हणू शकतो का की मुंबई क्रिकेटचा म्हणजे याच्यात काही चूक बरोबर हा विषय नाही आहे पण हा मुंबई क्रिकेटचा ड्रॉबॅक आहे की मुंबई क्रिकेट रणजीवरती भयंकर फोकस करत असल्यामुळे आणि तो पॉझिटिव्ह वेमध्ये त्याचे रिझल्टही आलेले आहेत. मुंबईनी एवढ्या वेळा रणजी ट्रॉफी जिंकलेली आहे. असं कुठे होतं का की मुंबईचं व्हाईट बॉलमध्ये एवढं लक्ष नसतं म्हणजे किंवा व्हाईट बॉल स्पेशलिस्ट म्हणजे आता तू 10-15 मॅचेस तुला मुंबईच्या रणजी टीममध्ये चान्स मिळाला म्हणून नाही पण व्हाईट बॉल स्पेशलिस्ट हे कन्सेप्ट जशी आता दिल्लीमध्ये बऱ्यापैकी आहे बाकीच्या राज्यात आहे तेवढ्या प्रमाणात ती मुंबईत नाही का आली. जसं तुम्ही म्हणालात आपण जास्त एम्फसाइज करतो रेड बॉल क्रिकेटवरती. बट लेटली पोस्ट कोविड जर असं बघायला गेलो आपण थोडं इव्हॉल्व झालेलं होतं. इवन प्री कोविडही आपण इवन बघायला गेलो शशांक खेळला, शिवम खेळला. तेही व्हाईट बॉल खेळले मॅचेस असं नाही की रेड बॉल थोडे कमी खेळले, व्हाईट बॉल खेळले. तर नाही पण असं एम्फसाइज ओनली वन फॉर्मॅटवर नसते. एव्हरी फॉर्मॅटवरती एम्फसाइज असते. पण रेड बॉलवरती आपण ॲज अ मुंबई क्रिकेटर आणि ॲज अ आपल्या जे मुंबईच्या रक्तात आहे रेड बॉलमध्ये आपण थोडं जास्त आपण फेवरिझम असते. बट आता ते सबसाईड झालेलं आहे. आता मागचे म्हणजे 3-4 वर्षात मी जे बघतो आणि चालतंय आपल्याला हेच एम आहे की आपण तिन्ही फॉर्मॅट जिंकले पाहिजेत. आपण तयारी तशी करतो. म्हणजे मुंबईची तयारी आणि एम तोच असतो की प्रॉब्ली 4 टायटल असतात इराणीला पकडून तर. हां बरोबर. हां म्हणजे मुंबईत असं विचार तरी करू शकता. बाकीच्या टीम तर चौथ्याचा विचारही नाही करू शकत. बरोबर. तर आपला विचार हाच असतो की आपण 4 टायटल जिंकले पाहिजेत. आपली तयारी तशी असते. इव्हन आता जी आमची प्रॅक्टिस चालली आहे सकाळी 6:30 ते 12:30 पर्यंत रिगरस प्रॅक्टिस चाललेली आहे. तर त्याच हेतूने चाललं आहे की आपण 4ही फॉर्मॅट जिंकले पाहिजेत. वेदर इट बी रेड बॉल, व्हाईट बॉल, T20 कुठलाही फॉर्मॅट असो तशी आमची तयारी चालू आहे. पण आता तू एवढी वर्ष म्हणजे आता तू म्हणालास की 10व्या-11व्या वर्षापासून तिकडनं BKC असू दे किंवा वानखेडे असू दे हा प्रवास टॅक्सिंग नाही होत कसे ट्रॅव्हल करायचात तुम्ही. म्हणजे तू सांगितलंस की एका कॉलेजमध्ये आम्ही 12-13 मुलं जायचो पण नंतर सुद्धा अजूनही ट्रेननीच बरं पडतं. हां म्हणजे एक साईडला प्रिव्हिलेज होतो एक साईडला नव्हतो असं होतं. माझ्याकडे प्रॅक्टिस फॅसिलिटी खूप चांगली होती. कधी पण गेलं की आय कॅन प्रॅक्टिस एनी टाईम. आणि इकडे आलो की ते गेम प्रॅक्टिस टाईम कमी असते. पण ते मुंबई टीमची प्रॅक्टिस असते म्हणून ट्रॅव्हल करायला लागायचं. जेव्हा लहान होतो तेव्हा खूप त्रास झाला कारण की सकाळी लवकर उठायला लागायचं 4:30 वाजता वगैरे. मग तेव्हा तर ती शटल आणि हे मेमू असायच्या. मग ती 5ची ट्रेन पकडायची, विरारला चेंज करायची, विरारवरून परत चर्चगेटला जायचं. ते तेव्हा त्रास होता. आता डायरेक्ट ट्रेन झालेत तर काही त्रास होत नाही एवढं लवकर ट्रॅव्हल होते. बट आधी तो खूप त्रास झाला.
बट ते प्रत्येक खेळाडूच्या जीवनात तो तेवढा त्रासाटलेला संकट असतेच. पण आता ती सवय झालेली आहे, असं एवढं काही वाटत नाही. हां, बट रिकव्हरी वाईज आपण जेव्हा एक गोल आपण विचार करतो लाईफमध्ये, तेव्हा तो थोडा सेटबॅक तर आहेच ऑलवेज. कारण की प्रॉब्ली 6 तास 5 तास आपलं टाईम ट्रॅव्हलिंगमध्ये जातो. 6 तासाची आपण मॅच खेळतो. खरं. तर बॉडी तर म्हणजे 100% फ्रेश नसणारच आहे, तुम्ही कितीही म्हणालात तरी. बट ठीक आहे, बट आम्ही तेवढे कणखर झालो. कारण की हे सगळ्या हार्डशिपने माणूस कणखर होतो. जसं तुम्ही म्हणाला पेशन्स, मला एवढ्या वर्षाचं तिकडून मी पेशन्स शिकलो. लाईफमध्ये काही इझी मिळत नाही. आपल्याला आपल्या वे फाइंड आउट आणि तो मार्ग बनवायचा असतो. ह्या सगळ्या गोष्टी मी शिकलो. बाकीच्या गोष्टी तर खडतर प्रवास तर आहेच, तो चालूच आहे. तो चालूच आहे. बट काय नाही, भगवान के देर पे देर है अंधेर नहीं. नाही, पण तू एक प्रवास म्हणालास, म्हणजे हा एक प्रवासाचा एक भाग झाला. पण तुझ्या जो क्रिकेटचा जो प्रवास आहे, तू आत्ता म्हणालास की मी पेशंट आहे, मला संधी मिळेल असं. तुला घरचं सुदैवानी बॅकिंग आहे बरोबर. आणि तू तो वेळ देऊ शकतोस आणि तो वेळ घेऊ शकतोस आणि ही चांगली गोष्ट आहे. बरोबर. पण बाकीच्यांच्या बाबतीत असं होतच असेल नाही असं नाही. तर याच्याकडे तू कसा बघतोस की तू त्या बाबतीत तुला तुझं लक आहे आणि बाकीच्यांच्या बाबतीत नाही, बाकीच्यांना जर का एवढे वर्ष थांबायचं असेल तर नाही थांबू शकत? म्हणजे सुदैवाने माझे आईवडील खूप चांगले आहेत. म्हणजे मी लकी आहे, माझ्या आईवडिलांच्या अंडर मी राहिलो आणि त्यांनी माझं पोषण खूप चांगलं केलेलं आहे. माझं काय म्हणतात, अपब्रिंगिंग खूप चांगली केलेली आहे आणि त्यांचा सपोर्ट थ्रू आऊट माय लाईफ राहिलेला आहे. तेच स्वतः क्रिकेटमध्ये असल्यामुळे आणि त्यांनी तो प्रवास पाहिल्यामुळे त्यांना माहिती आहे की समवेअर डाऊन द लाईन थिन लाईन असते, टू क्रॉस द लाईन. आणि याच्यामध्ये परसिव्हरन्स खूप इम्पॉर्टंट असतो. आणि मी तर भरपूर खेळाडू बघितले आहेत की फॉर एक्झाम्पल अभ्यास म्हणा, जॉब म्हणा, ॲट अ सर्टन पॉईंट ऑफ टाईम वेन क्रिकेट डझंट गिव्ह यू बॅक, त्यांनी सोडलेलं आहे. म्हणून ते तर मी प्रवास भरपूर लोकांमध्ये बघितले आहे. म्हणजे नॉट जस्ट वन एक्झाम्पल, 100 ऑफ एक्झाम्पल्स आर देअर. म्हणून थोडं टफ आहे ॲज अ स्पोर्ट. इंडियामध्ये परसिव्ह करायला कॉम्पिटिशन खूप जास्त आहे आणि एव्हरीडे आपल्याला परफॉर्म करायला लागते. म्हणजे काल काय केलं लोक लगेच विसरतात. म्हणजे सक्सेसपेक्षा फेल्युअरच्याच गोष्टी जास्ती नक्कीच. होतात आणि आपल्याला दिसताना फक्त सक्सेसच्या स्टोरी दिसतात. बरोबर. आपण आता काय केलेलं आहे त्याची चर्चा होणार, पण डाऊन द इयर्स, डाऊन द लाईन आपण किती खडतर प्रवास करतोय त्याची कोण चर्चा करणार नाही. बट आता मुंबई क्रिकेट असोसिएशनने इनिशिएटिव्ह चांगले घेतलेले आहेत. मुलांना थोडे थोडे जॉब्स मिळत आहेत. क्लब क्रिकेटमध्ये थोडा पैसा येतो आहे. MPLच्या माध्यमातून चांगलं मानधन मिळते. तर ह्या सगळ्या गोष्टी होण्यामुळे क्रिकेटर्स बघू शकतात की तेवढा जास्ती वेळ देऊ शकतील, तेवढे जास्त वेळ देऊ शकतात. बिकॉज शेवटी घर चालवायला पण थोडे पैसे हवे आहेत. कारण की आपण फुल टाईम जेव्हा क्रिकेट खेळतो तेव्हा घरातले पण प्रत्येकाच्या घरात तेवढे सपोर्टिव्ह नसतात. मध्ये घरात म्हणतात काम नाही करत, नुसता क्रिकेट खेळतो, पैसे कमवत नाही, बस झालं. मग या सगळ्या गोष्टी होतात. आफ्टर अ सर्टन पॉईंट ऑफ टाईम त्या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट होतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये. सो हे थोडं टफ आहे, बट आता ह्याच्यात आपण काय करू शकतो. आता मला तुझ्या क्रिकेटिंग याच्यातलं सांग की जेव्हा कोविड झाला तेव्हा म्हणजे सगळेजण घरी होते, पण तू जसं म्हणालास तसं की तुमच्या क्लबमधले आणि आजूबाजूच्या लोकांची कुठलीही प्रॅक्टिस थांबली नाही. नक्कीच. तर तेव्हा तुम्ही कोणाबरोबर प्रॅक्टिस केलीत आणि तेव्हाचे आम्हाला एक्सपिरियन्स सांग ना. शार्दूल बरोबरचा असू दे किंवा हार्दिक बरोबरचा असू दे, कोणाबरोबरचा आहे? हां, कोविडच्या खडतर टायमामध्ये पहिले तर आम्ही काय म्हणतात 3 महिने तर नाहीच केली प्रॅक्टिस. पण नंतर जसं थिंग्स गॉट सेटल डाऊन, नंतर आम्ही PDSच्या ग्राउंडवरती बोईसरला इंग्लंड ही ऑस्ट्रेलियाची सिरीज झालेली वाटतं. शार्दूल आलेला परत, ते गॅबाला झालेली, जिंकलेला, त्यानंतर होता घरी वाटतं. त्यानंतर प्रॅक्टिस चालू केली मी 3 महिन्यानंतर. जेव्हा थिंग्स सेटल डाऊन झाले सगळे आम्ही ग्राउंडवरती असायचो. मी असायचो, शार्दूल असायचा, हार्दिक असायचा, सिद्धार्थ आकरे असायचा, कधी कधी चिन्मय यायचा, आतिफ अत्तरवाला असायचा, सिद्धार्थ राऊत,
धनीत राऊत, कार्तिक मिश्रा, हम्म. आम्ही सगळे एकजुटीने प्रॅक्टिस करायचो. हम्म. खूप प्रॅक्टिस करायचो, म्हणजे 3-3 तास, सकाळी 7 ते 11 किंवा कधी कधी संध्याकाळी 4 ते 7. प्रॅक्टिस खूप चांगली करायचो. शार्दूल 10 धाव टाकायचा, आम्हाला बॉलिंग ॲटगो, आम्ही त्याला बॅटिंग करायचो. मग त्याची माझी बॅटिंग झाली की मी त्याला बॉलिंग टाकायचो. तर खूप क्वालिटी प्रॅक्टिस झाली त्या टायमामध्ये. आठवते मला त्याची काहीतरी इंग्लंड सिरीज होती, ड्युक्स बॉल घेऊन आलेला तो, एकदम काळा लाल भडक एकदम होता, स्विंग चांगला व्हायचा. प्रॅक्टिस खूप छान झाली, मजाही आली आणि क्वालिटी इम्प्रूव्ह झाली आणि नवीन नवीन शिकायला मिळालं मला. तर त्या टायमाचं मी चांगलं युटिलाइज केलं. क्रेडिट्स टू बाबा आणि PDTचे सारे पदाधिकारी की आम्हाला तो कारण facility तिकडे 2 मिळाली. ग्राउंड आहेत आणि इंडोर पण करू शकतो ना. हो हो हो, नक्कीच. तर ते शक्य झालं बिकॉज सगळ्यांचं सहकार्य होतं, लोकांचं सहकार्य होतं, पोलिसांचं होतं, प्रशासनाचं होतं. ग्रेटफुल टू ऑल ऑफ देम असं आहे. पण आता सांग की क्रिकेटच्या बाबतीमध्ये 18-19ला पण तू मुंबई T20 लीगला खेळला होता हो, आणि तेव्हा नॉर्थ मुंबई पॅन्थर्स बरोबर खेळला होता. तर ते दोन्ही सीझन पृथ्वी शॉच्या अंडर होते. नाही, पहिल्या वर्षी अजिंक्य राणे कॅप्टन होता, अजिंक्य राणे कॅप्टन, सेकंड इयर पृथ्वी शॉ. पण त्याच्या कॅप्टन्सी बद्दल सांगा, कारण त्याच्या कॅप्टन्सीच्या अंडर तुम्ही जिंकलात आणि तेव्हाच हायएस्ट 6 मारले होते. नक्कीच नक्कीच. पृथ्वीची कॅप्टन्सीचं म्हणायला गेलो तर त्याच्या कॅप्टन्सी आम्ही ते जिंकलो. त्याच्यानंतर विजय हजारे जिंकलो आम्ही. हो, वन डे वाली. त्याच्यात तेव्हा त्यांनी तुफान रन्स केले. तुफान म्हणजे मीच त्याचा होतो रूम पार्टनर. अच्छा. तर तो त्यामध्ये त्याचा म्हणायला गेलो तर तो त्या रिडम्पशनमध्ये होता, कारण की त्याला ती 30 रनवर आउट झाली ना आपण ऑस्ट्रेलियाला. हो 36ला ॲडलेडला. 36. त्याच्यानंतर त्याला ड्रॉप केलं होतं. तो त्या याच्यामध्ये होता की मला रन्स करायचे आहेत. सॉलिड तुफान बॅटिंग केली. मला म्हणायचं आदल्या रात्री वगैरे की बघ तू बॅटिंग कशी करणार आहे मी वगैरे, आणि जे बोलायचं करून दाखवायचं. वन साईड त्यांनी मॅच जिंकवली. त्यांनी क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल वन साईड बॅटिंग केली त्यांनी अगेन्स्ट कर्नाटका, अगेन्स्ट सौराष्ट्र अँड अगेन्स्ट दिल्ली. म्हणजे तुफानमध्ये मी बघितलेली बॅटिंग, म्हणजे जर कुठला प्लेअर वन साईड मॅच जिंकवतो तर ते मी अतिशय भयानक बॅटिंग केलेली त्यांनी. डोळ्याने पाहिलं, जवळून पाहिलं एकदम, त्याचं माइंडसेट काय होतं, कसं त्याने अप्रोच केलं. खूप मजा आली ते बघायला. त्याच्या कॅप्टन्सीचं एक आहे की तो थोडा म्हणजे बॉलर्स कॅप्टन आहे. डिसिजन चांगले घेतो, बॅक करतो आणि टाईम टू टाईम चेंज करतो डिसिजन. म्हणजे त्याचं एक चांगलं आहे ते, आणि त्याचं ट्युनिंग चांगली असते कोचेस आणि प्लेअर बरोबर, म्हणून ते रिझल्ट्स येतात. 19मध्ये आली, मग ती MPLमध्ये आली, विजय हजारेमध्ये आली. विजय हजारेमध्ये त्याने तो वन साईड शो खेळला तो, बट त्याची ती क्वालिटी चांगली आहे. कारण आता तो महाराष्ट्राकडे गेलेला आहे मुंबईकडून या सीझनला, तर त्याच्यासाठी ती पण त्याच्यासाठी कदाचित आता टर्निंग पॉईंट ठरू शकतो की तिकडे जाऊन त्याला चान्स मिळेल आणि त्याने रन्स केल्या. हो, नक्कीच. ऑल माय गुड विशेस आर विथ मी. पण त्या 18-19च्या वेळी यशस्वी पण टीममध्ये होता. नक्कीच. तर तेव्हा तो आता म्हणजे 18-19ला तो काय 15-16 वर्षाचा असेल आणि आता तो म्हणजे 5-6 वर्षामध्ये, म्हणजे त्याने 23लाच माझ्या मते डेब्यू केला आहे इंडियासाठी. नक्कीच. तर त्याचा तू प्रवास कसा बघितलास? म्हणजे तो तर तेव्हा त्या टुर्नामेंटला तर तो ओपनिंगही करत नव्हता. बरोबर. तर यशस्वीला मी पहिला पाहिला होता जेव्हा, मला जेवढं माहिती आहे तेव्हा तो 10 वर्षाचा होता की 11 वर्ष की 12, मला ते एक्झॅक्ट त्याचे वर्ष माहीत नाही. आम्ही UK टूरला गेलेले दिलीप वेंगसरकर सरांच्या टीम बरोबर. अच्छा, तेव्हा तो होता. तेव्हा मी कॅप्टन होतो त्या टूरला दिलीप सरांच्या टीमचा. दादर युनियनला खेळायचो आणि दिलीप सरांची अकॅडमी होतं म्हणून आम्ही गेले होते सेकंड इयर मँचेस्टरला. तर मी होतो, यशस्वी होता. तेव्हा मी फर्स्ट टाइम, तो माझा रूम पार्टनर होता. अच्छा. मला बोलला लहान आहे तुझ्यावर ठेव. तर आम्ही दोघं तेव्हा गेलो होतो तिकडे. तेव्हा लहान यशस्वी मला आठवतो अजून. तर तेव्हा माझी पहिली भेट झाली होती त्याच्याशी. तेव्हाही त्यांनी त्या टूरमध्ये 100 केले होते. 10-11 वर्षी. 11-12 जो काय असेल ते, एवढा सगळ्यात लहान प्लेअर. हो, म्हणजे जे लहान होता, सॉलिड बॅटिंग केली तेव्हा मी म्हणालो होतो की हा काहीतरी करणार. तेव्हा माझी त्यांनी माझ्याकडे एक बॅट मागितली होती. मला वाटतं सिद्धेश लाडने एक बॅट दिली होती नायकीची. तेव्हा ते ट्रेंड होता नायकीच्या बॅटचा. तेव्हा मी त्याला एक बॅट दिली होती. खूप त्यांनी छान बॅटिंग केली, 100 केली तेव्हा.
तर तेव्हापासून मी त्याला ओळखतो. म्हणजे जेव्हा त्याला लोक ओळखायची पण नाही, यशस्वी यशवंत कोण माहीत पण नाही, तेव्हापासून मी त्याला ओळखतो. खूप क्लोज मित्र आम्ही एकमेकांशी. मग नंतर MPLमध्ये जोडीला होतो, एज ग्रुपमध्ये अंडर-23मध्ये होतो. पण त्या MPL मध्ये 4-5 नंबरला बॅटिंग केली होती ना. तो ओपनिंगला कधी यायला लागला? कारण त्या हां 18-19 तर तो ओपनिंगला नव्हता. पहिले तो मिडल ऑर्डर बॅट्समन आणि लेग स्पिनर होता. हां. नंतर त्यांनी जेव्हा तो एज ग्रुपमध्येच आय थिंक जेव्हा होता तेव्हा त्यांनी ओपनिंग स्टार्ट केली. आणि ओपनिंगमध्ये जास्त बॉल मिळतो, जास्त टाईम मिळतात, जास्त रन्स करायला वेळ असतो. आणि त्याने ते केलं आणि त्याला ते चांगलं जमलं. आय थिंक विजय हजारे डेब्यूला त्याने 200 केले. हो. तर तिकडून त्याचा तो प्रवास सुरू झाला. असं झालं ते. इंटरेस्टिंग. पण म्हणजे तू या सगळ्यांचा प्रवास बघितलास. तू पण एवढ्या वर्षात बऱ्याच IPLच्या ट्रायल्सना गेला असशील. तर ते अनुभव कसे होते आणि ती प्रोसेस कशी असते? म्हणजे तुला आत्तापर्यंत ते क्रॅक नाही झाले, ते आता यावर्षीच्या परफॉर्मन्स नंतर आम्हाला खात्री आहे की ती होणार आहे. पण ती प्रोसेस कशी असते? की फोन येतो ट्रायलला यायला, का काय एजंट्स फोन करतात, कोण कॉल करतं तुम्हाला? प्रत्येक टीमचे मॅनेजर किंवा स्काउट्स असतात, ते कॉल करतात. 2017 पासून मी जातोय. इवन मुंबई इंडियन्सच्या डेव्हलपमेंट कॅम्प रिलायन्स UK टूर असतो, तिकडे मी गेलेलो होतो 2023ला. यावर्षी दिल्ली कॅपिटल्सच्या कॅम्पला गेलो होतो. तर हे चालूच असते, त्यांचे मॅनेजर स्काउट्स कॉल करतात. हां, शिकण्यासारखं भरपूर असते. बिकॉज यावर्षी मिचेल स्टार्क बरोबर मी शेअर केली ड्रेसिंग रूम. मग डुप्लेसी होती, 1-2 मॅचही खेळलो मी तिकडे. तर खूप लर्निंग एक्सपिरियन्स होता. जेक फ्रेझर मॅकगक बॅटिंग करत होता, त्याला बॉलिंग टाकली होती. तर त्यांनी 38 की 37 बॉलमध्ये 100 केले होते. तर ओल्या विकेटवर कसे टाकली पाहिजे, ड्यू अंडर ड्यू, पॉवर प्लेमध्ये ऑन अ फ्लॅट ट्रॅक कशी किती रन्स केले पाहिजेत, कसं चेस केलं पाहिजे, कसं बॉलिंग केली पाहिजे, लेन्स कसे पिक करतात, ते सगळं भरपूर शिकायला मिळते. तर तो मला ॲडव्हान्टेज मिळाला. इवन फॉर एक्झाम्पल मुंबई इंडियन्सच्या म्हणजे मी जेव्हा जातो वानखेडेला, जेव्हा सूर्या बॅटिंग करतो, रोहितभाई बॅटिंग करतात, शॉर्ट बॉल पडला, पुढे पडला, ते कसे स्विवल होतात, ते सगळं मी शिकलो तिकडून. ते मग मी प्रॅक्टिसमध्ये ट्राय केलं, शिकलो, अंमलात आणलं. सूर्याशी बोललो, कसं काय गेलं पाहिजे, त्याने मला सांगितलं. मग ते मला खूप हेल्प झाला. म्हणजे ते सगळं दिसते मग ते परफॉर्मन्समध्ये. असं झालं ते. मग इकडे याची बॉलिंग टाकवतो सगळ्यांना. सूर्या म्हणा, तो रोमारियो शेपर्ड म्हणा, ब्रेव्हिस म्हणा. जेव्हा आपण इकडे गेलो UKला, तेव्हा सगळे ब्रेव्हिस, स्टब्स. पण या सगळ्या इंटरनॅशनल प्लेअर बरोबर कोण होतं? ब्रेव्हिस, स्टब्स होता, तो मार्को यान्सनचा भाऊ होता, उनाडकट होता. उनाडकट पण होता. ओके. मग रमनदीप सिंग होतं, अनमोलप्रीत सिंग होतं, कुमार कार्तिकेय होतं, सगळे होते. म्हणजे त्या वर्षी मी आणि शम्स होतो मुंबईपासून. भरपूर प्लेयर्स होते. चांगलं म्हणजे भरपूर काही शिकायला मिळालं. आणि एक असं फिलिंग असते की आपण इकडे बिलॉंग करतो आणि आपण करू शकतो. तिकडून एक ते आपल्याला कॉन्फिडन्स येतो की आपण हे करू शकतो. फक्त वी आर वेटिंग फॉर द गेम टाईम असं असते, अन ऑपॉर्च्युनिटी. म्हणून याची सगळी मी तशा सिनॅरिओची प्रॅक्टिस करतो. पण असं मुंबई इंडियन्सचा जो आता डेव्हलपमेंट स्क्वॉड तिकडे गेला, तिकडे तुम्ही मॅचेस खेळता का जास्ती प्रॅक्टिस असते? नाही, आम्ही मॅचेस खेळले. आम्ही एक मॅच ओल्ड ट्रॅफर्डला खेळले. तेव्हा शॉन अबाउट होता, त्याच्यासमोर मी काहीतरी 42-3 केले होते. रनआउट झालं होतं 5. शेवटची मॅच होती, रनआउट झालं होतं. पण मजा आली. ओल्ड ट्रॅफर्डला मी खेळलो. म्हणजे म्हणजे क्वाईट लकी की मी ओल्ड ट्रॅफर्डला खेळलो. मजा आली. त्या विकेटवरती एक्सपिरियन्स केला. इवन तो लेग स्पिनर होता ना, ते पार्किन्सन, जो इंग्लंडला खेळला बघा. कळलं. तो लिमिटेड ओव्हर्स खेळला ना त्यांच्या? तो डेज मॅच खेळला. अच्छा. लेग स्पिनरमध्ये खेळला, तोही होता. आम्ही कोणाशी खेळलो? यॉर्कशायरशी खेळलो. यॉर्कशायरवरची आम्ही ती मॅच मस्त जबरदस्त झाली. जिंकल्या मी मॅच. मी चांगले रन्सही केले, तर मजा आली. तर आणि एक मॅच चेस्टरले स्ट्रीटला होती. तिकडे त्या बोर्डवरती माझं नाव झळकलं, नॉट आऊट आलो नाही मी, 30-40. तर ती मजा आली. तर 2-3 मॅचेस झाल्या जे खूप चांगल्या टीम आणि म्हणजे
सगळे इंटरनॅशनलवर खेळलो, काउंटी ए टीमबरोबर खेळलो. तर खूप चांगला एक्सपिरियन्स झाला आणि एक असं खूप शिकायला मिळते अशा टूर्समध्ये. पण IPL ला आतापर्यंत असं येऊन गेली आहेत ना संधी? हो हो हो. हा ठीक आहे, गॉड्स प्लॅन. आता बघूया. हा आता आधीच्या वर्षांपासून आता जास्त प्रिपेअर आणि बेटर इक्विप्ड आहे सध्या मी थोडं मॅच्युअर पण झालेलो आहे. तर आता फक्त संधीचं सोनं करायचं आहे. पण आतापर्यंत IPL च्या वेगवेगळ्या टीम्स बरोबर गेलास, एखादा कुठल्या प्लेअर बरोबरचा एखादा एक्सपिरियन्स जसं तुझ्या लक्षात राहिलाय असं काही आहे? आता नुकताच म्हणजे मिचेल स्टार्क बरोबर माझं बोलणं झालं. एकदम एवढा मोठा 100 टेस्ट झाले पूर्ण त्याचे. एवढा हंबल आहे तो आणि एवढा स्वीट आहे. मी त्याला विचारलं की कसा तू जातो तुझे गेम बरोबर, कसा तू तयारी करतो. तर त्याने एकदम मला सांगितलं, त्याची तयारी सांगितली, त्याचे रुटीन सांगितलं. मग त्याला मी काही प्रश्न विचारले, बॉलिंगमध्ये कसं इम्प्रूव्ह करू शकतो मी अजून. मग त्याने मला 3-4 गोष्टी सांगितल्या. मग मी त्याला विचारलं, तू उद्या जिम करणार आहेस का? तो बोललो, हो, आय विल कॉल यू. मग त्याने मला नेक्स्ट डे कॉल केला जिममध्ये. केला कॉल? हा, स्वतःहून केला त्याने आणि त्याला रूम नंबर मी सांगितलं होतं. तर आम्ही दोघं जिमला गेलो. मग त्याने मला सांगितलं की इन सीझन म्हणजे त्या दिवशी पण आदल्या दिवशी मॅच खेळला तो. नेक्स्ट डे तो जिममध्ये त्यांनी आय थिंक 160 kgचा स्क्वॉट केला त्याने 4-5 रेप. मग त्याने सांगितलं की यू हॅव टू बी स्ट्रॉंग, यू हॅव टू बी अजाईल, स्प्रिंटिंग वर्क जास्त केलं पाहिजे. त्यांनी पण खूप काय म्हणतात हार्डशिप्स आणि हार्डवर्क खूप पुट इन करतात ते. तसे खूप प्रोफेशनल आहेत. तिकडून मी खूप शिकलो, मोटिवेट झालो की मिचेल स्टार्क जर 100 टेस्ट नंतरही आता असं करू शकतो तर आपण तर किती केलं पाहिजे. तर हे सगळे एक्सपिरियन्सेसने खूप शिकायला मिळते. जेव्हा आपण बघतो फाफला बघतो, फाफचा जो ऑरा होता डिफरंट ऑरा. मी त्या दिवशी वेज खातो, गुरुवार होता, बाजूला बसलेला. मला म्हणतो, ए पाटील, वाय इटिंग व्हेज आहे? तर मी म्हणाला, इट्स थर्सडे, साईबाबाज डे, आय एम साईराज, इटिंग व्हेज, यू शुड इट नॉन व्हेज. त्याचं म्हणजे ते खात स्टिक खात होते मोठे मोठे. सब टी व्हीमध्ये बघताना वाटतो की बारीक आहे, बट जेव्हा समोरून बघतो तो एकदम जॅक्ट होता, एकदम फिट होता. म्हणजे ॲट द एज ऑफ 40 years पण यंगस्टर्सला लाजावेल असा फिटनेस आहे त्याचा. हे सगळे एक्सपिरियन्सेस, हे सगळे एक्सपिरियन्स खूप मोठे एक्सपिरियन्सेस आहेत. म्हणजे मोटिवेटिंग, क्वाईट मोटिवेटिंग की आपण अजून खूप मेहनत केली पाहिजे. आणि इवन त्यांनी एवढं सगळं अचीव करूनही ते लोक त्यांच्या डाएटवर लक्ष देतात, फिटनेसवर लक्ष देतात, गोल्स, शॉर्ट टर्म गोल्स ठेवतात, लॉंग टर्म गोल्स ठेवतात. हे सगळं बघण्यासारखं आहे, शिकण्यासारखं आहे. इंटरेस्टिंग. आणि आता असं की जेव्हा मुश्ताक अली 22 साली आणि 24 साली मुंबई जिंकली, त्या दोन्ही याच्यात हो, तू होतास. तर 22 साली मुंबई मुश्ताक अली माझ्यामध्ये पहिल्यांदा जिंकली. तोपर्यंत मुंबई मुश्ताक अली एवढी वर्ष होऊन सुद्धा मुंबई जिंकली नव्हती. तर तो प्रवास कसा होता? म्हणजे तेव्हा टीममध्ये काय माहोल होता? तेव्हा तर टीममध्ये म्हणजे हे माहिती होतं टीमला की बाबा मुंबई अजून जिंकलेली नाहीये? बरोबर. त्या वर्षी अमोल सर कोच होते. तर त्यांनी तर म्हणजे ध्यास घेतलेला की T20 जिंकायचीच आहे कसंही करून. आणि माझ्याकडून त्याने म्हणजे ऑफ सीझन कॅम्पमध्ये आता तसं चालू आहे, माझ्याकडून त्याने T20ची प्रॅक्टिसच करून घेतली. म्हणजे व्हेरियस मला सिनॅरिओज दिले, हेवी बॅट दिल्या, मला सांगितलं की तू या नंबरला बॅटिंग करशील, तयार राहा. म्हणजे जे जे त्यांनी मला सांगितलं ते मॅच सिच्युएशनमध्ये आले. म्हणजे मी एक मॅच खेळलो विदर्भाबरोबर, आपण काहीतरी 154 केले. समोर उमेश यादव, नालखंडे, यश ठाकूर सगळे खेळत होते. चांगली बॉलिंग आहे त्यांची. चांगली. आपण 154 केले, मी काहीतरी 7 बॉलात 20 नॉट आउट केले शेवटी. आणि आपण 154 पर्यंत पोहोचवलं. आपण जिंकले बरोबर 14 रनने. आणि मला शेवटच्या 2 ओव्हरमध्येच पाठवलं होतं सरांनी 6-7 नंबरला. मग इम्पॅक्ट प्लेअरला एक मॅच पाठवलं क्वार्टर फायनलला. मी 31 धावा केल्या. माझी आणि श्रेयसची पार्टनरशिप झाली, 40वर 3 होते आम्ही. 70 धावांची भागीदारी झाली. त्या मॅचमध्ये पण मी तर असं बसलेलो बाजूला सरांचे आणि ते म्हणाले की हे जा तुझा राजा तुझा. तर मी 2 मिनिटात पॅडिंग केली. श्याम साले, भाई आउट हो का, या भाग. तर त्या मॅचमध्ये पण चांगला मी कॉन्ट्रीब्यूट केलं. एक बरं वाटलं, आपण जिंकले. कॅप्टन कोण होतं? अजिंक्य राणे, श्रेयस, धवल कुलकर्णी सगळे होते तेव्हा. यशस्वी होता, पृथ्वी होता, बॅटिंग लाईन स्ट्रॉंग होती, मोठी होती तेव्हा आपली. शिवम होता,
टीम एकदम आपली बलाढ्य होती, तुषार होते, सगळे होते. सरफराजही होते तिकडे. फायनलला सरफराज फायनलला सरफराज खेळला तेव्हा मी इम्पॅक्ट पॅड घालून बसलेलो, तनुष होता. तर त्यावर्षी कॉन्ट्रीब्यूट करून खूप बरं वाटलं की आपण विक्ट्रीमध्ये आपण कॉन्ट्रीब्यूट करू शकलो. दोन्ही तिन्ही मॅच खेळलो मी, त्याच्यामध्ये मार्जिन होतं विक्ट्रीमध्ये होतं. 24मध्ये मी होतो टीममध्ये यावर्षी, खेळायला मिळालं नाही, ठीक आहे, बट ती विनिंग फिलिंग चांगली होती. असं झालं आता. कारण यावर्षी सूर्यांश आणि त्यांचा पण बरोबर, शिवम होता, सूर्यांश होता, शार्दूल होता. मला खेळायला मिळालं, मी टीममध्ये होतो, खेळायला मिळालं नाही. बघूया आता पुढे मिळते का नाही. आता या परफॉर्मन्स नंतर तर लिमिटेड ओव्हर्समध्ये तर नक्कीच आता रणजीचंच चॅलेंज आहे, पण आधी सुरुवातीला रणजी होईल, मग नंतर या होतील. तर तू आता तू आता तुझा या सीझनचा फोकस काय? आता काय नाही, जी पण मॅच मिळणार त्याच्यामध्ये मोठे रन्स करायचे, विकेट्स घ्यायचे. आणि मी तर म्हणजे असं काही कधी रेट करत नाही, व्हाईट बॉल रेड बॉल. मी 200 केले आहेत, 5 विकेटी काढले, टाईम अँड अगेन मॅच जिंकवले आहे, रेड बॉलमध्ये पण व्हाईट बॉलमध्ये पण. तर मी तर मानतो मी एव्हरी बॉल प्लेअर आहे. आता पण जे मॅचेस येतील बिल्डिंग अप टू रणजी ट्रॉफी, माझं एवढंच एम आहे, जास्त विचार न करता माझ्या हातामध्ये कंट्रोलेबल्स आहेत, ते कंट्रोल करू शकतो की मी मोठे मोठे रन्स करू शकतो, विकेट्स काढू शकतो आणि मॅच खेळू शकतो. जे माझ्या हातात आहे, प्रोसेस फॉलो करतो, फिटनेस करतो आणि हे सगळं करून बघूया काय होते. आता या मुंबईच्या टीममधले तुझे सगळ्यात खास मित्र कोण आहेत? म्हणजे पालघर बोईसरचे झाले, पण असे म्हणायला गेलं तर असं मी क्लोज सगळ्या माझे असं म्हणजे टॉट मारतात सगळे, की सगळ्यांचा क्लोज असतो मी. म्हणजे असं म्हणायला गेलं तर हार्दिक तुझा अमर तो आहेच, लहानपणीचा मित्र. असं म्हणजे म्हणाला तर शम्स मुलानी आहे, आधीपासून आहे. आता ईगल ठाणे स्ट्रायकर्समध्ये बघायला गेलं अथर्व अंकोलेकर आहे, मग नंतर पृथ्वी शॉ लहानपणीचा आहे. सरफराज माझा एकदम चांगला गट्टीचा मित्र आहे, कारण की आम्ही लहानपणापासून खूप जवळून प्रवास बघा. अरमान जाफर म्हणा, तो म्हणा, अतर्डे म्हणा, बिस्ता म्हणा, खूप म्हणजे असं कोण आहेच नाही की म्हणजे हे क्लोज नाही आहे. श्रेयस म्हणा, सूर्याभाऊ म्हणा, शार्दूल म्हणा. सूर्याभाऊ बरोबर पण एज ग्रुप नाही ना, तो सिनियर असेल ना थोडं, बट मागचे 5-6 वर्षापासून कसं आहे ते बोलणं चालणं असते खूप. म्हणजे एव्हरी मॅचमध्ये आम्ही असतो. इव्हन जेव्हा सूर्यभाऊला पहिल्या इंडियाचा कॉल आला होता तेव्हा बाजूला होतो. असं आहे. तेव्हा काय रिॲक्शन होती त्याची? एकदम म्हणजे खूप, कारण की ते खूप टायमानंतर मिळालं होतं त्याला म्हणा, सरफराजला म्हणा. खूप ती फिलिंग चेहऱ्यावरती वेगळी होती, ती बघायला मला एक्सपिरियन्स करायला मिळाली होती. ती पण एक वेगळी फिलिंग होती. क्लोज फ्रेंड्स भरपूर आहेत आपले टीममध्ये, लहानपणापासून आहेत, सगळेच घनिष्ठ मित्र आहेत. असं कोण काही नाही, सगळे चांगले एकदम माझे मित्र आहेत. असं कोण आहेच नाही म्हणजे की क्लोज नाही, काय नाही, सगळे म्हणजे. आणि आतापर्यंत सगळ्यात इफेक्टिव्ह कोच तुझ्या दृष्टीने कोण होता, ज्यांच्या अंडर तू आता एवढ्या वर्ष खेळलेला आहेस? म्हणजे वेगवेगळ्या एज ग्रुपमध्ये वेगवेगळे, म्हणजे तू आता विनोद राघवन म्हणालास, अमित पागनीस म्हणालास, मनोज जोगळेकर म्हणालास, अमोल मुजुमदार म्हणालास, आता ओमकार साळवी असतील, पण तुला सगळ्यात जास्त इम्प्रेस कोणी केलं? असं तर मी डेब्यू केलं म्हणजे मुश्ताक अलीचं 2017च्या सीझनमध्ये. चंदू सर कोच होते. चंदू सरांवर लहानपणीचा प्रवास होता. म्हणजे म्हणजे जेव्हा मी अंडर 14 होतो तेव्हापासून तेव्हा डायरेक्टर होते, कोचिंग होते. तर म्हणजे मी सगळ्यांचे म्हणजे अनुभव बघितले. रमेश सरांचे बोला, अमोल सरांचे बोला, चंदू सरांचे, ओमकार सरांचे, सगळे सरांचे. म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी स्टाईल आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकत नाही की कोण चांगलं आहे, कोण हे आहे, वर खाली कसं कोण नाही आहे. प्रत्येकाची वेगवेगळी स्टाईल आहे. प्रत्येक आपल्या स्टाईलमध्ये अनोखा आहे आणि प्रत्येकजण रिझल्ट देतो. तर म्हणजे फ्रॉम अंडर काय म्हणतात 12 म्हणा, फ्रॉम संजय गायटुंडे, विनोद राघवन, प्रशांत शेट्टी, मनोज जोगळेकर, अमित पागनीस, चंदू सर, ओमकार साळवी, रमेश पवार, एवढ्या वेगवेगळ्या कोचेस. म्हणजे अनुभव खूप मोठा आहे माझा, म्हणजे असं बघायला गेलं तर. आणि सगळे स्टॉलवोर्ड्स ऑफ द गेम होते. म्हणजे एक्सपिरियन्स चांगला आला, म्हणजे खूप शिकायला मिळते. प्रत्येकाची वेगवेगळी काम करायची पद्धत वेगळी आहे. आता धवल कुलकर्णी मेंटर आहेत होते, साईराज बोतुले सरही मला मार्गदर्शन करतात, प्रशांत शेट्टी सरही मला बॅटिंगचं सांगतात, विनोद राघवन सांगत असतात. इवन माझे कोच आहेत लहानपणीचे भरत चांबरे, जे मला खूप हेल्प केलं आहे. म्हणजे
लहानपणापासून शरद हजारे म्हणा मुंबईला खेळाले, बेस्ट विकेट किपर होते, विशू लेले सर म्हणा, झाकीर शेख म्हणा, बरेच कोचेस, एवढ्या वर्षाची कारकीर्द आहे, बरेच कोचेसनी मला हेल्प केलं. कोणी असं, तर प्रत्येकाची वेगळी स्टाईल आहे, प्रत्येकाने कॉन्ट्रीब्यूट केलं, प्रत्येकाने ऑलवेज हेल्प केलं. आणि म्हणजे प्रत्येकाकडून मी शिकतो, म्हणजे एक एक पॉईंट शिकतो. कारण की आपण ती एक म्हण आहे ना की इच डे आपण बेटर करतो, तर ते फायद्यात होते क्रिकेटमध्ये. इवन मी प्लेयर्सकडूनही शिकतो. सरफराजकडून लाल बॉलची क्वालिटी शिकतो, सूर्यभाऊकडून ते स्वीप शॉट्स खेळतो, मेंटॅलिटी शिकतो, शार्दूलकडून तो जिद्दीपणा शिकतो, रोहितभाईकडून तो लेझी एलिगन्स, तो कंपोजर, कामनेस आणि एकदम असं फ्री राहून परफॉर्मन्स करून घेणं. प्रत्येकाची वेगवेगळी क्वालिटी आहे. अजिंक्य राहण्यांची म्हणा तर काम, कंपोज्ड, आणि किती अनफेज्ड असले तरी ते एकदम ठाम असतात. लो फेज असो, बॅड फेज असो, चांगला फेज असो, सेम राहतात. प्रत्येकाची वेगळी क्वालिटी. यशस्वी म्हणा, दुबे म्हणा, म्हणजे प्रत्येकाकडनं शिकण्यासारखं भरपूर आहे. म्हणजे असं तुम्ही जर मला म्हणाला की गेम टाइम जर मिळाला नाही, बट हे सगळं खूप मिळालं मला. जवळून बघायला हे खूप मिळालं, एक्सपिरियन्स खूप आहे माझ्याकडे. पण आता एक शेवटचा सरफराज तू म्हणालास की तुम्ही एकत्र आहात, तर त्यांनी जी मुंबईमध्ये UPहून परत आल्यावरती त्यांनी जो काही रन्सचा पाऊस पाडलाय डोमेस्टिकमध्ये, तर म्हणजे म्हणजे पाऊसच म्हणायला पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी रन्स केले. तर या मॅडनेसच्या मागे मेथड काय आहे? कारण एवढ्या रन्स हा काही जोक नाही आहे. म्हणजे त्यांनी दरवाजा उघडला नाही, बरोबर, त्याला दरवाजा तोडायचा होता टीम मध्ये जायला, त्यांनी तो दरवाजा तोडला. तर ते तू कसं बघितलं? मी त्याला जवळून पाहिलंय, म्हणजे एकदम जवळून पाहिलंय. प्रॅक्टिस खूप करतो, दिवसाला एक 500 बॉल तरी आरामात खेळतो. कमी बोललो असेल, जास्तीत असतात. आणि पर्पजफुल प्रॅक्टिस करतो. म्हणजे स्विंग बॉल म्हणा, रेड बॉलची स्विंग बॉल म्हणा, बॉल कट झाले म्हणा, रनिंग ट्रॅक म्हणा, प्रॅक्टिस सिनेरिओ तसे खेळतो. मॅचेस खूप खेळतो, रन्स करायची हॅबिट लावतो. मग मॅचमध्ये ती प्रत्येक सिच्युएशन त्याला वाटत नाही, आणि की ते ऑलरेडीच तो खूप खेळलेला असतो. ती सेम मी अप्लाय केली माझ्यामध्ये आणायला, आणि ते वर्क होते. इवन माझ्यामध्ये पण ते वर्क झालं. तर प्रॅक्टिसशिवाय पर्याय नाही. आपण म्हणतो मेहनत खूप आहे, मेहनतीशिवाय पर्याय नाही. काही काही प्लेयर, म्हणजे 2 टाईपचे प्लेयर असतात. एक टच प्लेयर असतो आणि एक नॅचरल गिफ्टेड प्लेयर असतो. तर मी समजतो की मी, जयस्वाल, सरफराज आणि अजून 2-3 प्लेयर आहेत, ते टच प्लेयर आहेत. जेवढे बॉल खेळणार तेवढे इम्प्रूव्ह होणार. इव्हन अंक्रिश म्हणा, अंक्रिश पण खूप बॉल खेळतो. जेवढे तो बॉल खेळतो तेवढा तो बेटर होतो. त्याचं पण मी बघितलं की सकाळी प्रॅक्टिस करेल, संध्याकाळी करेल. ते आहे, म्हणजे मेहनत आहे. आपल्याला फक्त ग्लोरी दिसते, ग्लोरीच्या पाठीमागे किती मेहनत करायला लागते ते दिसत नाही कधी लोकांना. इंटरेस्टिंग. नाही, आणि तूही मेहनत करतोयस, तुझीही मेहनत फळायला येईल. या सीझनमध्ये मुंबईसाठी चान्स मिळेल, रणजीला, T20ला, 50 ओव्हरच्या ह्याला, आणि इव्हेंच्युअली जे डिसेंबर-जानेवारीत कधीतरी IPL ऑप्शन होईल तेव्हाही तुझं साईराज पाटीलनं आपल्याला झळकलेलं दिसेल. या स्पोर्ट्स कट्टाकडनं मनापासून शुभेच्छा. आज तू वेळ काढून इकडे आलास, स्पोर्ट्स कट्टाची गप्पा मारल्यास, त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. कट्टेकरांनी आम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे कमेंट करून कळवा. एपिसोड आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवा. स्पोर्ट्स कट्टा हे मराठीतलं एकमेव पॉडकास्ट आहे की जे अशा प्रकारचा कॉन्टेंट, अशा प्रकारचे प्लेयर्स तुमच्या समोर आणत आहे. तर जास्तीत जास्त त्याला प्रेम दाखवा. साईराज, पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद. आजच्या भागात मात्र आम्ही इकडेच थांबतोय. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.